भारतानं T20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल मान्यवरांनी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय। या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय क्रिकेट संघ, संपूर्ण व्यवस्थापन आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। या कामगिरीनं आपल्या क्रिकेटप्रेमी जनतेला प्रचंड आनंद आणि अभिमानाचा क्षण दिला असं राष्ट्रपतींनी म्हटलंय। हा विजय विविध क्षेत्रांमध्ये आपल्या युवा वर्गात असलेल्या समृद्ध कौशल्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। संघानं हे यश टिकवून ठेवावं अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय। या नेत्रदीपक विजयातून अपवादात्मक कौशल्य, जिद्द आणि संघभावनेची प्रचिती येते। भारतीय संघानं संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट धैर्य दाखवलं। या विजयानं प्रत्येक भारतीयाचा ऊर, अभिमान आणि आनंदानं भरून आला असं त्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। हा विजय राष्ट्रीय अभिमान आणि सामूहिक आनंदाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय। संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी अपवादात्मक कौशल्य आणि जिद्द दाखवली आणि देशाची मान उंचावली असं त्यांनी म्हटलं आहे। आपल्या संदेशातून त्यांनी सूर्यकुमार यादवचं संयमी नेतृत्व आणि संपूर्ण संघाच्या सांघिक कामगिरीला सलाम केला आहे। माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। भारतीय संघानं सलग 2 वेळा विश्वचषक जिंकला। T20 प्रकारात अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला। भारतीय संघ या स्पर्धेतल्या सर्वात पात्र आणि हक्काचे विजेते ठरले असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। क्रिकेटपटू विराट कोहली यांनीही ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सर्व खेळाडू, व्यवस्थापन आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन केलंय। हा विजय अभूतपूर्व आहे। संपूर्ण स्पर्धेत भारतानं स्फोटक क्रिकेट खेळला, त्याला तोड नाही। कठीण प्रसंगातही झुंज देत राहून पुन्हा एकदा जगजेता होण्याची जिद्द खेळाडूंनी दाखवली असं त्यानं म्हटलं आहे। T20 विश्वचषक 2026